नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या भागापासून आपण एक नवीन उपक्रम चालू करत आहोत. ज्या उपक्रमाचे नाव आहे श्रीमद भगवत गीता मराठी भाष्य. श्रीमद भगवत गीता मराठी भाष्य या सिरीजला, या प्रत्येक व्हिडिओच्या सिरीजला मी नामकरण करत असतो. आपल्या विविध उपक्रमांना जशी सिरीजची नावं आणि दिली जातात आणि शोधायला सोपं जावं म्हणून आपण एक नामकरण करतो त्याला. तसं नामकरण ह्या उपक्रमाच्या भागांचं नाव असणार आहे BGM-001 पासून सुरू होईल. BGM, बी म्हणजे भगवत, जी म्हणजे गीता, एम म्हणजे मराठी. BGM भगवत गीता मराठी -001 पासून भाग चालू होतील आणि पुढे ते क्रमशः होतील. किती भाग होतील ते मला माहित नाही आता. आजपासून आपण फक्त उपक्रमाची सुरुवात श्री गणेशा करत आहोत. आपल्याला सर्वांना माहित असेल की काही दिवसांपूर्वी मी भगवद्गीता हिंदी वाचनचा उपक्रम चालू केला होता आणि ह्या तो उपक्रम घेण्यामागे माझा असा उद्देश होता की माझ्या वयाच्या 50 वर्षे उलटली तरी सुद्धा आजपर्यंत सनातन धर्मामधला सर्वात महत्त्वाचा जो ग्रंथ म्हटला जातो तो श्रीमद भगवत गीता, ज्या भगवद्गीतेमध्ये सर्व आपल्या वेदांचे सार लिहिलेले आहे. हा भगवत गीता नावाचा ग्रंथ मी आजपर्यंत गेल्या 50-52 वर्षामध्ये कधीही वाचलेला नव्हता आणि ह्या गोष्टीची मला लाज वाटत होती आणि म्हणून मी त्याच्यावरती मी स्वतः भगवद्गीता वाचण्याचं ठरवलं. भगवद्गीता जेव्हा मी वाचायला सुरुवातीला प्रयत्न केला, मी पुस्तक आणलं, गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आणलं हिंदी भगवद्गीतेचं, जे सरल गीता नावाचं पुस्तक आहे, जे अगदी नवीन पहिल्यांदा गीता वाचणाऱ्यांसाठी जे पुस्तक आहे किंवा शिकणाऱ्यांसाठी त्यांचं जे पुस्तक आहे सरल गीता नावाचं, ते पुस्तक मी आणलं आणि ते मी वाचायला सुरुवात करताना माझ्या लक्षात आलं की हे गीता वाचन काही तितकं सोपं नाहीये. आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागणार आहे, कारण गेली 25-30 वर्ष माझा संस्कृतशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला होता आणि हे संस्कृत श्लोक वाचणं तितकं काही सोपं काम नाहीये हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी ठरवलं की मी भगवद्गीता वाचण्याचा, शुद्धपणे वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण माझ्या बरोबर असणाऱ्या आपल्यासारख्या मित्रांनाही त्याचा उपयोग का होऊ नये किंवा कदाचित उपयोग होऊ शकतो, माझ्याबरोबर आपणही भगवद्गीता वाचायला शिकू शकता, ह्या उद्देशाने मी तो उपक्रम चालू केला होता. अर्थात तो हिंदीमध्ये केला होता, कारण हिंदी भारतामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये जरी लोक भाषा बोलणारे लोक जरी राहत असतील तरी सुद्धा हिंदी भाषिक जवळपास संपूर्ण भारतामध्ये आहेत. निदान अर्ध्या भारतामध्ये, भारताचा दक्षिण भाग सोडला तर दक्षिण भागामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना हिंदी समजतं आणि वरच्या भागामध्ये बऱ्याच लोकांना हिंदी समजतं. आणि विशेषतः माझे बरेचसे मित्र अमराठी आहेत आणि त्यांना हिंदी उत्तमरित्या समजतं, हिंदी उत्तमरित्या बोलता येतं, असे माझे बरेचसे मित्र आहेत. आणि ह्या मित्रांपैकी काही लोकांना पण ह्याचा फायदा होऊ शकतो, ह्या उद्देशाने मी तो हिंदी उपक्रम चालू केला होता. आणि हिंदी उपक्रम चालू केल्यावर जेव्हा मी त्याचा पहिला भाग युट्यूबवर आणि ऑटोप्लेवर प्रकाशित केला त्यावेळेला मला काही मित्रांचे मेसेज आले, मराठी मित्रांचे मेसेज आले की तुम्ही हिंदीमध्ये करताय हे आम्हाला समजतंय, हा खूप चांगला उपक्रम वगैरे वगैरे त्यांनी लिहिलं. आणि त्याचबरोबर त्यांची ही एक विनंती आली की तुम्ही असाच एक उपक्रम मराठीमधून सुद्धा सुरू करा, अशी त्यांची विनंती आली होती. आणि म्हणून मी मराठीमध्ये उपक्रम करण्याचा विचार केला आणि विचार करून फायनली मी आता असं ठरवलेलं आहे की मी पॅरलल 3 उपक्रम करणार आहे. एक हिंदी सरल गीता वाचन आणि त्याचं फक्त भाषांतर त्याच्यामध्ये आहे, हिंदी भाषांतर. दुसरा हा आपला श्रीमद भगवत गीता मराठी भाष्य, हा दुसरा उपक्रम असेल. आणि तिसरा उपक्रम मी करायचं ठरवलेला आहे की जो उपक्रम फक्त भगवद्गीतेचे श्लोक पठण, फक्त श्लोक पठण, त्याच्यामध्ये दुसरं भाष्य, अनुवाद, भाषांतर काही नसेल, फक्त सिंपल प्युअरली भगवद्गीता पठण त्याच्यामध्ये केलं जाईल. असे 3 उपक्रम मी पॅरलली करायचं ठरवलंय आणि त्यातल्या मराठी भाष्य नावाच्या उपक्रमाचा हा पहिला भाग आपण ऐकत आहोत किंवा पाहत आहोत, वाचत आहोत असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ही झाली पार्श्वभूमी, उपक्रमाची पार्श्वभूमी. आता मी ह्या उपक्रमासाठी जे पुस्तक निवडलंय त्या पुस्तकाची थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो. मी पुन्हा एकदा बाजारात गेलो, कारण मी पहिल्यांदा आणलं त्यावेळेला मी फक्त हिंदी पुस्तक विकत आणलेलं होतं
मी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघत असतो, हिंदी मराठी अनेक व्हिडिओज बघत असतो गीते संदर्भातले आणि भाषा त्याच्यावरच्या भाषावरचे बरेच यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतो. माझ्या घरी पुस्तकांचं खूप मोठं भांडार आहे. माझे वडील आणि माझे थोरले बंधू यांनी माझ्या घरी पुस्तकांचं खूप मोठं भांडार करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा काही भगवद्गीतेची पुस्तकं होती, त्यामध्ये मला काही पुस्तकं सापडली. पण ती पुस्तकं त्यातलं एक पुस्तक तर मी म्हणेन की एक इस्कॉनचं पुस्तक होतं. इस्कॉनची भगवद्गीता होती. पण इस्कॉनच्या भगवद्गीतेवरती माझा फारसा विश्वास नाहीये किंवा ते योग्य भाषांतर किंवा अनुवाद आहे किंवा योग्य टीका त्याच्यामध्ये केलेली आहे असं मला वाटलं नाही. कारण इस्कॉन फक्त श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णालाच मानतात, बाकी देवांना मानत नाहीत. ही त्यांची विचारधारा आहे. जरी तो सनातनचाच एक भाग असला तरी सुद्धा श्रीकृष्ण सुद्धा हे आपलेच देव आहेत, परंतु त्यांना ते मान्य नाहीये. त्यामुळे मला ती इस्कॉनची भगवद्गीता आमच्या घरी असून सुद्धा मी त्याचा वापर केला नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा बाजारामध्ये गेलो आणि आजच्या भारतामध्ये किंवा जगामध्ये भगवद्गीतेबद्दल सगळ्यात जास्त ऑथेंटिक किंवा ऑफिशियल आणि चांगले त्यातल्या त्यात चांगली पुस्तकं जी आहेत ती गीता प्रेस गोरखपूरची आहेत. तुमच्याही शहरामध्ये गावामध्ये गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके मिळत असतील तर ही गीता प्रेसची पुस्तकं सगळ्यात जास्त. मग मी दुकानात गेलो आणि गीता प्रेसची मराठीमधली कुठली कुठली पुस्तकं आहेत ती सगळी मी घेतली, समोर काउंटरवर ठेवली. प्लस त्यांनी मला इतरही गीतेवरची टीका म्हणजे हिंदीमध्ये टीका म्हणतात त्याला किंवा संस्कृतमध्ये टीका म्हणतात, मराठीमध्ये त्याला भाष्य असं म्हणतात. म्हणजे भगवद्गीतेवरती लोकांनी लिहिलेली पुस्तकं, प्रत्येक श्लोकावरती लिहिलेली अशी बरीच पुस्तकं त्यांनी माझ्यासमोर ठेवली. मी त्या पुस्तकांचा सगळ्या पुस्तकांवर एक कटाक्ष टाकला आणि फायनली मी एक पुस्तक निवडलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे श्रीमद भगवत. हे पण गीता प्रेस गोरखपूरचंच पुस्तक आहे. ठोकळा पुस्तक आहे, जवळपास 880 पानाचं पुस्तक आहे आणि 880 पानं A4 साईजची पानं आहेत. म्हणजे नॉर्मल आपली जी झेरॉक्सची कागद असतो त्या साईजची 880 पानं असलेलं मोठं ठोकळा पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद. तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद. आणि कव्हर पेजवरती मी थंबनेलमध्ये पण छोटासा चित्र लावलेलं आहे त्या पुस्तकाचं. मी संपूर्ण पुस्तक तुम्हाला या व्हिडिओजमध्ये दाखवू शकत नाही कारण कॉपीराईटचा प्रश्न येऊ शकतो. मला खात्री आहे की गीता प्रेस ही गीतेचा प्रसार करण्यासाठी चालू झालेली संस्था आहे आणि त्यांची सगळी पुस्तकं जी आहेत त्या अतिशय स्वस्त दरात म्हणजे फक्त छपाईच्या खर्चामध्ये किंवा त्याहून कमी किमतीमध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे मी हिंदीचं जे पुस्तक आणलं होतं ते फक्त 60 रुपयाचं होतं आणि आता मी जे 880 रुपयाचं पुस्तक आणलेलं आहे, 880 पानांचं पुस्तक आणलेलं आहे, जे A4 साईजचं आहे, ठोकळा पुस्तक आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 90 रुपये आहे. हे फक्त एवढ्या कमी किमती या गीता प्रेस गोरखपूरच्या पुस्तकांच्या आहेत आणि ही पुस्तकं त्यांनी ह्याच्यासाठीच बनवली आहेत की गीतेचा प्रसार जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्यामुळे कॉपीराईट येईल असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा मी संपूर्ण भाग तुम्हाला जसंच्या तसं पुस्तक दाखवू शकत नाही. कव्हर पेजचं वर्णन मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा फोटो दिलेला आहे रथामध्ये बसलेला. त्याच्या खाली एक श्लोक लिहिलेला आहे, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम असं श्लोक लिहिलेला आहे कव्हर पेजवर. खाली गीता प्रेस गोरखपूरचा सिम्बॉल आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला उजव्या बाजूला ही हिंदी टीका म्हणजे हिंदी भाष्य गीतेवरती ज्यांनी केलंय त्या महानुभावांचं नाव लिहिलंय, जयदयाल गोयंदकाजी. जयदयाल गोयंदका असं या टीकाकाराचं म्हणजेच भाष्यकाराचं. टीका या शब्दाचा अर्थ मराठीमधल्या टीका घेऊ नका. टीका या शब्दाचा संस्कृत किंवा हिंदी अर्थ होतो भाष्य. तर ह्या टीकाकाराचं नाव कव्हर पेजवर लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं 90 रुपये किंमत आहे. 880 पानं आहेत, अतिशय स्वस्त दरात आहे. मी तुम्हाला विनंती करेन की जर तुम्ही हा उपक्रम कुतूहलाने माझ्याबरोबर ऐकणार असाल, करणार असाल तर हे पुस्तक तुम्ही अवश्य बाजारात जाऊन घेऊन या. नाव आहे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद. जर आपल्या गावामध्ये शहरामध्ये धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये जर हे पुस्तक आपल्याला मिळालं नाही
तर गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके इंटरनेटवर खूप साऱ्या वेबसाईट्सवरती उपलब्ध आहेत. गीता प्रेस गोरखपूरची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे, तिथून सुद्धा तुम्ही मागवू शकता. माझ्या हिंदी उपक्रमामध्ये मी तुम्हाला त्यांचे ईमेल ॲड्रेस, त्यांचे फोन नंबर सगळं काही पहिल्या भागातच दाखवलेलं होतं. तुम्ही हिंदी उपक्रम चा पहिला भाग ऐकलात तर तुम्हाला ते डिटेल्स पण तिथे मिळतील. आणि त्याचबरोबर माझी आपल्याला प्रार्थना राहील की आपण मराठी उपक्रम जरी ऐकत असला, मराठी आपली मातृभाषा असली तरी सुद्धा आपण माझा हिंदी उपक्रम सुद्धा ऐका. हे दोन वेगवेगळ्या लोकांनी तो जो अनुवाद केलेला आहे, तो अनुवाद वेगळ्या व्यक्तीने केलेला आहे, हिंदी अनुवाद. त्याच्यामध्ये श्लोक आणि त्याचा अनुवाद एवढ्याच दोन गोष्टी त्या उपक्रमामध्ये आहेत, त्यामुळे तो छोटा उपक्रम आहे. आणि हे गीतेवरचं भाष्य जयदयालजी गोयंदकांनी जे केलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या जरी मूळ स्त्रोत एकच असला, मूळ भगवद्गीता एकच असली तरी त्याच्यावरती त्याचं इंटरप्रिटेशन ज्याला म्हणतात, ते इंटरप्रिटेशन प्रत्येक माणसाचं वेगळं असू शकतं. गोरखपूर गीता प्रेस गोरखपूरची सगळी ऑथेंटिक, त्यातल्या त्यात जास्त चांगली पुस्तकं असतात. आणि तुम्ही हे दोन्ही उपक्रम पॅरलली ऐका. आणि तिसरा पण माझा उपक्रम जो मी करणार आहे, अजून त्याची सुरुवात केलेली नाहीये, तिसरा उपक्रम भगवद्गीतेचे श्लोक पठण, फक्त श्लोक त्याच्यामध्ये असणार आहेत, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही शब्द नसणार आहे. तो उपक्रम सुद्धा तुम्ही पॅरलली ऐका, ही तुम्हाला विनंती आहे. अजून एक विनंती की तुम्ही जर इंटरेस्टनी हे ऐकणार असाल आणि ह्यातलं तुम्हाला काही आवडलं, हा व्हिडिओ जर कुठल्याही उपक्रमातला कुठलाही व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला कृपया लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. केदार सीकर सनातन संस्कार असंच नाव आहे दोन्हीकडे, यूट्यूबमध्ये पण आणि ऑटो प्लेमध्ये पण, दोन्हीकडे नाव आहे. दोन्ही ठिकाणी मी गीतेच्या हे जे आपले उपक्रम आहेत त्याच्या प्लेलिस्ट पण तयार करतोय. म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा जर कोणाला एक एक भाग सिरियली जर ऐकायचे असतील तर त्याच्यासाठी प्लेलिस्ट पण यूट्यूबवर पण तयार करतोय आणि ऑटो प्लेवरती पण प्लेलिस्ट तयार करतोय. तर तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात आणि प्लेलिस्टचं बटन दाबलं तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ह्या उपक्रमांच्या प्लेलिस्ट मिळतील, ज्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सिरियली सगळे हे भाग ऐकू शकता. म्हणून ती प्लेलिस्ट पण मी करतो आहे. तर माझ्या चॅनलला फॉलो करा. जर ऑटो प्लेवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. अजून एक विनंती की हे उपक्रमाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये किंवा ऑटो प्लेच्या अल्गोरिदममध्ये ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील, ज्यांना जास्त लाईक येतील, ज्यांना जास्त कॉमेंट येतील, तेवढे व्हिडिओ ऑटो सजेशनमध्ये नवीन लोकांच्या त्यांनी ॲप ओपन केल्या त्यांच्या समोर दाखवले जातात किंवा सर्च रिझल्टमध्ये दाखवले जातात. त्यामुळे आपल्याला ही विनंती आहे की प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी का विना, एक वाक्याची का विना कॉमेंट लिहा. भलेही ती तुम्ही चांगली लिहा, खराब लिहा, उपदेशात्मक लिहा, प्रस्तावात्मक लिहा, कशीही लिहा, पण एक छोटीशी कॉमेंट लिहा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. तर चला तर मग आपण हा उपक्रम ऍक्च्युअल सुरुवात करूयात. भगवद्गीता मराठी भाष्य हे पुस्तक वाचन ऍक्च्युअली असणार आहे आणि या पुस्तक वाचता वाचता मी तुम्हाला मला जे वाटेल ते पण मध्ये मी बोलत जाईन. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की प्रत्येक एक या पुस्तकाची थोडक्यात रचना तुम्हाला सांगतो. पुस्तकामध्ये पहिल्यांदा श्लोक दिलेला आहे, त्या श्लोकाच्या खाली त्याचं शब्दांचे तोडून अर्थ दिलेले आहेत. ते मी अर्थ वाचणार नाहीये या उपक्रमामध्ये, उपक्रम फार मोठा होऊ नये म्हणून. पण प्रत्येक श्लोकाच्या खाली त्यांनी त्या श्लोकावरती आधारित लोकांना पडणारे प्रश्न, म्हणजे गीता वाचणाऱ्या लोकांना पडणारे प्रश्न, ते प्रश्न पण दिलेत आणि त्याची उत्तरं पण दिलीत. म्हणजे प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये श्लोक समजावून घेणे, अशा प्रकारचं भाष्य हे आहे गीतेवरचं. आणि म्हणून मी हे पुस्तक निवडलेलं आहे. तर मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवणार आणि त्याच्या खालचा प्रश्न वाचून दाखवणार, त्याच्यावरचा उत्तर वाचून दाखवणार. काही श्लोकांना एकच प्रश्न आहे, प्रश्न उत्तर आहे, काही श्लोकांना 1, 2, 3 प्रश्न उत्तर सुद्धा आहेत. तर मी तुम्हाला हे स्क्रीनवर सुद्धा दाखवत जाईन. तुम्ही स्क्रीनकडे जर लक्ष ठेवलं तर तुम्हाला ते वाचायला मिळेल. पण तरीही माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही हे बाजारात जाऊन हे पुस्तक सुद्धा विकत आणा. श्रीमद भगवद्गीता तत्व विवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद, जयदयाल गोयंदकाजी असं पुस्तकाचं नाव आहे.
तर आपण आता उपक्रमाला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जे महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये गीता महात्म्य पण दिलेलं आहे, गीतेची महिमा दिलेला आहे, गीतेचा प्रधान विषय हे पण सगळं दिलेलं आहे. पण हे सगळं आपण त्या हिंदी उपक्रमामध्ये कव्हर केलंय, त्यामुळे मी तो भाग इथे स्किप करतोय मराठी उपक्रमामध्ये. आता आपण डायरेक्ट थेट प्रकाशकाचं निवेदन वाचायला सुरुवात करूयात. या पुस्तकामध्ये सुरुवातीला प्रकाशकांचं निवेदन म्हणजे गीता प्रेसचं निवेदन ह्या पुस्तकाबाबतचं दिलेलं आहे, ते मी वाचतो. मी आपली मराठी मातृभाषा असल्यामुळे मला जमेल त्या स्पीडनी वाचणार आहे. आशा करतो की तुम्हाला माझं वेगामध्ये बोलणं सुद्धा माझं तुम्हाला समजतं, कारण तुम्ही माझे बरेच उपक्रम ऐकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला समजतं अशी मी आशा करतो. आणि जरी नसतील ऐकलेले पूर्वीचे उपक्रम तरी सुद्धा मराठी मातृभाषा असल्यामुळे तुम्हाला सहज समजेल. जर समजलं नाही तर रिपीट ऐका प्रत्येक भाग, किंवा थोडं मागे घेऊन आपण पुन्हा ऐकू शकता. नोट्स काढायचे असतील तर तुम्ही नोट्स काढू शकता. माझे बरेचसे मित्र माझ्या बऱ्याच उपक्रमांच्या नोट्स काढतात, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया लिहितात, आपल्या ग्रुपवरती प्रतिक्रिया लिहितात. जो भाग आवडेल त्या भागाबद्दल प्रतिक्रिया लिहितात. तीच प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करतात. तर असंही आपण करू शकता. त्या ऑडिओच्या नोट्स काढून त्याच्याबद्दल एक छोटीशी प्रतिक्रिया लिहून ती आपल्या ग्रुपवरती, जिथे मी लिंक पोस्ट करतो या व्हिडिओच्या, तिथे आणि त्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट केल्यात तर त्याचीही मला चांगली मदत होऊ शकेल. प्रकाशकाचं निवेदन: या क्षुद्र अल्पकाल राहणाऱ्या मर्यादित भौतिक जीवनातून वर जाऊन महान, शाश्वत, अमर्याद व अनंत असे जीवन प्राप्त करता यावे म्हणून भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे जीवन सुसंगत करून भगवन्मुखी षडविश्वामध्ये जीवनाची सार्थकता मानलेली आहे. आम्हा भारतीयांच्या दृष्टीने कोणत्याही ग्रंथाची उपयोगिता किंवा उपादेवता ही तो आम्हाला जीवनाच्या या चरम व परम अशा लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यास किती सहाय्यक ठरतो यावर अवलंबून आहे. या दृष्टीने विचार करता असे समजून येईल की श्रीमद भगवद्गीतेला एकमात्र आश्रय किंवा अनुशीलन हेच मानव मात्रास या लक्ष्याची प्राप्ती करून देण्यास सर्वाधिक सहाय्यक, उपयोगी व सर्वार्थाने सिद्ध, प्रबळ असे साधन मानून कसोटीवर चोख उतरते. श्रीमद भगवद्गीतेचे हे श्लोक कल्याणकारी कार्य व तिचे जगन्मान्य महात्म्य लक्षात घेऊनच गीतेचा आत्मोद्धारक असा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने गीता प्रेसने श्रीमद भगवद्गीतेच्या अनेक लहान मोठ्या आवृत्त्या व विस्तृत टीका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांमध्ये परमश्रद्धेय ब्रह्मकालीन जयदयालजी गोयंदकाजी यांची ही तत्वविवेचनिक टीका अन्यतम होय. म्हणजे आपण जे पुस्तक वाचतोय ते अन्यतम होय असं प्रकाशक म्हणतायत. यामध्ये टीकाकाराने गीतेच्या, पुन्हा एकदा आठवण करतो, टीका शब्दाचा अर्थ मराठीमधला टीका घेऊ नका. टीका हा शब्द आपल्याकडे वेगळ्या अर्थाने वापरला जातो. हिंदी किंवा संस्कृत अर्थ घ्या टीका शब्दाचा. टीका म्हणजे भाष्य किंवा विवेचन असा त्याचा अर्थ घेऊ शकता. यामध्ये टीकाकाराने गीतेच्या विस्तृत व्याख्येसह अनेक गूढ तात्विक रहस्यांचे सरळ आणि सुबोध भाषेमध्ये प्रश्नोत्तर शैलीने उद्घाटन केलेले आहे. या प्रमाणित, उपयोगी व लोकप्रिय हिंदी ग्रंथाच्या आतापर्यंत अनेक आवृत्त्या व लाखो प्रती निघाल्या आहेत. आज या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. मुद्रणाच्या अधिक प्रक्रियेने मुद्रित, ऑफसेटची स्वच्छ व सुंदर छपाई यांनी युक्त तसेच सुंदर, भावपूर्ण व बहुरंगी चित्रांनी सुसज्जित असा हा ग्रंथ वाचकांचे लक्ष वेधून गीतेचे पठण पाठण याकडे त्यांना अधिक प्रवृत्त करेल अशी आशा आहे. गीतेकडे अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करणे हे या पुस्तकामागचा उद्देश आहे असं ते म्हणतात. आणि आकर्षक पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. प्रेमी भगवद्गीता वाचक व जिज्ञासू जन याचा विशेष लाभ घेतील असा विश्वास वाटतो. सेम ही ह्यांची जी भावना आहे अगदी तशीच्या तशी भावना माझी आहे की मी स्वतःसाठी हे करतो आहे, उपक्रम करतो आहे, पण माझ्याबरोबर आपल्यालाही गीतेचा प्रसार व्हावा, आपल्यालाही त्याचा फायदा व्हावा, हा पण एक त्यामध्ये उद्देश आहे. आपण हे व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबियांना, विशेषतः घरच्यांना, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मागच्या पिढीला, ह्या सगळ्यांना हे व्हिडिओ रिकमेंड करू शकता. किंवा रिकमेंडला मराठी शब्द आठवत नाही मला, रिकमेंड करू शकता, त्यांना सजेस्ट करू शकता, त्यांनाही ऐकवू शकता.
तर हे आपण प्रकाशकाचं निवेदन ऐकलं. आता आपण लेखकाचं निवेदन वाचणार आहोत. लेखकाचं निवेदन जयदयाल गोयंदकाजींचं निवेदन आपण आता वाचणार आहोत. ते म्हणतात, ओम परमात्मने नमः. शास्त्रांचे अवलोकन केल्यावर आणि महापुरुषांच्या वचनांचे श्रवण केल्यावर या निर्णयाप्रत मी आलो की जगामध्ये भगवद्गीतेसारखा कल्याणकारी कोणताही उपयोगी ग्रंथ नाही. आता त्यांनी हे गोयंदकाजी आहेत, त्यांनी शास्त्रांचं अवलोकन केलेलं म्हणजे अभ्यास केलेला आहे आणि महापुरुषांच्या वचनांचं श्रवण केलेलं आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात, या आता तुम्हाला या पुस्तक आपण पुढे जसं वाचत जाऊ त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक तयार करण्यासाठी त्यांनी किती ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, त्याची यादी पण पुढे येणार आहे. ती यादी तुमच्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. पुढे ते म्हणतात, गीतेमध्ये ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग इत्यादी जी साधने सांगितली आहेत त्यापैकी कोणतेही साधन आपल्या श्रद्धेप्रमाणे, आवडीप्रमाणे व योग्यतेप्रमाणे केल्यामुळे मनुष्याचे त्वरित कल्याण होऊ शकते. भगवद्गीता मागच्या हिंदी उपक्रमामध्ये आपण बघितलं होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर भगवद्गीतेचा अभ्यास केला तर आपण संन्यासी होऊन जाऊ का काय. पण हा गोड गैरसमज आहे लोकांचा. गीता वाचल्याने माणूस संन्यासी होत नाही. उलट संसारामध्ये राहून चांगलं काम कसं करायचं, कल्याण कसं करून घ्यायचं, परमात्म्याच्या जवळ कसं जायचं हे शिकवण्यासाठी भगवद्गीता आहे. पुढे ते म्हणतात, म्हणून वरील साधनांचे व परमात्म्याचे तत्व रहस्य जाणण्यासाठी महापुरुषांची संगती किंवा ती न लाभल्यास उच्च कोटीच्या साधकांची संगती श्रद्धेने व प्रेमपूर्वक करण्याचा विशेष प्रयत्न करीत गीतेचे अर्थ व भाव यांसह नमन केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडवण्यासाठी जीव असेपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी कार्तिक शुद्ध जेव्हा त्यांनी ही निवेदन लिहिलं त्यावेळची तारीख लिहिलेली आहे, मराठी तारीख कार्तिक शुक्ल द्वादशी विक्रम संवत्सर 2006. आणि उजवीकडे त्यांचं नाव लिहिलंय जयदयाल गोयंदकाजी, हे त्यांचं नाव लिहिलेलं आहे. मित्रांनो, ही होती पुस्तकाची पार्श्वभूमी. आता आपण थेट जाणार आहोत पुस्तकाच्या विस्तृत नम्र निवेदनासह. आता आपण जे वाचलं ते लेखकांचं अगदी संक्षिप्त निवेदन वाचलं. आता त्यांचं जवळपास तुम्हाला सांगतो 10-12 पानांचं नम्र निवेदन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी भगवद्गीतेचा विषय आणि या पुस्तकाचा विषय या दोन्ही गोष्टी त्या नम्र निवेदनामध्ये 10-12 पानांचं निवेदन आहे, ते आता आपण वाचणार आहोत. नम्र निवेदन. आणि त्यांनी सुरुवातीला श्लोक दिलेला आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. हा श्लोक त्यांनी नम्र निवेदनाच्या सुरुवातीला लिहिलेला आहे. आता त्यांचं नम्र निवेदन वाचायला आपण सुरुवात करतो आहोत. तर गीता महिमा. सगळ्यात पहिल्यांदा गीता महिमा. श्रीमद भगवद्गीता ही साक्षात भगवंताची दिव्य वाणी आहे. तिचा महिमा अपार व अपरिमित आहे. त्याचे यथार्थ वर्णन कोणी करू शकणार नाही. शेष, महेश व गणेशही गीतेचा महिमा पूर्णपणे सांगू शकत नाहीत, मग मनुष्याचे काय. इतिहास, पुराण इत्यादींमध्ये ठिकठिकाणी हिचा महिमा मांडलेला आहे, गायलेला आहे. परंतु आजवर जितका महिमा गायलेला आहे तो सर्व जरी एकत्र केला तरीही हिचा महिमा एवढाच आहे असे काही म्हणता येणार नाही. खरे तर हिच्या महिम्याचे पूर्णपणे वर्णन होऊच शकणार नाही. ज्या वस्तूचे वर्णन होऊ शकते ती अपरिमित कुठली, ती तर परिमित होय. गीता हा एक परम रहस्य ग्रंथ आहे. तिच्यामध्ये संपूर्ण वेदांचे सार संग्रहित केलेले आहे. हिची रचना इतकी सरळ व सुंदर आहे की थोडासा अभ्यास केल्यासही मनुष्य ही सहजपणे समजू शकतो. परंतु हिचा आशय इतका गूढ व गंभीर आहे की जन्मभर सतत अभ्यास करीत राहिले तरी त्याचा शेवट होत नाही. प्रतिदिनी नवनवीन भाव उत्पन्न होत राहतात, म्हणून तो आशय नेहमी नवाच राहतो. एकाग्रचित्त होऊन श्रद्धा व भक्ती यांसह विचार केल्यास हिच्या प्रत्येक पदामध्ये परम रहस्य भरलेले प्रत्यक्ष दिसू लागते. भगवंताचे गुण, प्रभाव, स्वरूप, तत्व, रहस्य व उपासना आणि कर्म व ज्ञान यांचे वर्णन ज्या प्रकारे या गीताशास्त्रात केलेले आहे तसे ते इतर ग्रंथात एकत्र मिळणे कठीण आहे.
भगवद्गीता हे असे एक अनुपम शास्त्र आहे की त्यातील एकही शब्द सदुपदेशाने रहित असा नाही. सदुपदेशाने रहित नाही म्हणजे ज्या शब्दामध्ये सदुपदेश नाही असा एकही शब्द भगवद्गीतेमध्ये नाहीये. प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये उपदेश आहे. आपल्यासाठी काहीतरी ज्ञान आहे, आपल्यासाठी काहीतरी गाईडलाईन आहे. आपल्या मराठी हिंदी बोली भाषेमध्ये गाईडलाईन. आपल्याला इंग्लिश शब्द जास्त आपल्या बोलण्यामध्ये असतात आणि समजतात सुद्धा. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही माझ्या बाबतीत सुद्धा लागू आहे. इंग्लिश शब्द जास्त बोलण्यामध्ये येतात. हिंदी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला अरबी, उर्दू, फारसी जास्त येतात, थोडेफार इंग्लिश येतात आणि सगळ्यात कमी हिंदी आपण बोलतो. तसंच मराठी बोलताना सुद्धा इंग्लिश शब्द जास्त येतात. त्याच्याबद्दल मला क्षमा असावी. जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन या उपक्रमामध्ये. गीतेमध्ये मनोरंजक म्हणता येईल असा एकही शब्द नाही. मनोरंजक म्हणता येईल असा एकही शब्द नाही आणि प्रत्येक शब्द उपदेशात्मक आहे असं क्लिअर कट म्हणणं आहे त्यांचं. हिच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व अक्षरशः यथार्थ आहेत. सत्यस्वरूपी भगवंताच्या वाणीमध्ये रोचकतेची कल्पना करणे म्हणजे त्या वाणीचा अनादर करणे होय. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. गीतेमध्ये सर्व शास्त्रांचे सार भरलेले आहे. हिला सर्व शास्त्रांचा खजिना असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गीतेचे व्यवस्थित ज्ञान झाल्यावर सर्व शास्त्रांचे तात्विक ज्ञान आपोआपच होऊ शकते. त्यासाठी स्वतंत्रपणे परिश्रम करण्याची गरज राहत नाही. महाभारतातही असे म्हटले आहे की सर्व शास्त्रमयी गीता. आता त्यांनी अशा संदर्भ जिथे जिथे दिलेत प्रत्येक ठिकाणी श्लोकाची नावं दिलेली आहेत म्हणजे नंबरिंग केलेलं आहे. ते मी नंबरिंग वाचणार नाहीये कारण त्याचा काय उपयोग नाहीये आणि त्याचा इथे काय उपयोग नाहीये. तुम्ही जर रेफरन्ससाठी पुस्तक घेतलं तर तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. त्यामुळे मी ते श्लोकांचे रेफरन्स इथे निवेदनामध्ये दिलेले वाचणार नाहीये. आत्ताच सांगतो कारण या संपूर्ण निवेदनामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे संदर्भ दिलेत. पुढे ते म्हणतात, महाभारतातही म्हटले आहे की सर्व शास्त्रमयी गीता, परंतु इतकेच म्हणणे पुरेसे नाही. कारण सर्व शास्त्रांची उत्पत्ती वेदांपासून झाली. वेदांचे प्रकटीकरण ब्रह्मदेवाच्या मुखातून झाले आहे व ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमलातून उत्पन्न झाले. वेदांचे प्रकटीकरण. जिथे मला शंका येईल तिथे किंवा मलाच समजणार नाही तिथे मी वाक्य परत वाचेन, त्याचा तुम्हालाही कदाचित फायदा होऊ शकतो. वेदांचे प्रकटीकरण ब्रह्मदेवाच्या मुखातून झाले आहे व ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमलातून उत्पन्न झाले. अशा प्रकारे शास्त्र व भगवंत यांच्यामध्ये फार मोठे अंतर पडले आहे. परंतु गीता ही तर, हे पण वाक्य महत्वाचं आहे, अशा प्रकारे शास्त्र व भगवंत यांच्यामध्ये फार मोठे अंतर पडले आहे. परंतु गीता ही तर प्रत्यक्ष भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली आहे. म्हणून ती सर्व शास्त्रांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटले तर अत्युक्ती नव्हे. स्वतः वेदव्यासांनी म्हटले आहे की गीता सुगीता कर्तव्या किमन्यैहि शास्त्रसंग्रहैहि या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद द्विनिसृता मुखपद्मा द्विनिसृता. महाभारताचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. पुढे गीता व्यवस्थितपणे श्रवण, कीर्तन, पठण, पाठण, मनन व धारण केले पाहिजे. या पुस्तकाच्या सुरुवातीला गीता वाचन सुरू करण्यापूर्वी करण्यासाठी न्यास पण सांगितलेले आहेत. जर तुम्हाला थोडंसं वेदांचं ज्ञान असेल तर न्यास म्हणजे काय तुम्हाला समजू शकतं. जर नसेल तर तुम्ही गुगलवर शोधा, मी त्याच्याबद्दल आत्ता बोलत नाही. न्यास करायला सांगितले गीता वाचन पठण करण्यापूर्वी. इतका पवित्र ग्रंथ आहे हा. पण आपण इतरही वेळेला वाचू शकता. इवन व्हिडिओ मी बऱ्याचदा गाडीत असताना सुद्धा ऐकत असतो. स्क्रीनवर बघत नसतो पण ऐकत असतो. ऐकलं तरी त्यातलं बरंचसं आपल्या डोक्यामध्ये जातं, मनामध्ये जातं. पुढे गीतेचे व्यवस्थित श्रवण, कीर्तन, पठण, पाठण व मनन व धारण केले पाहिजे. इतर शास्त्र संग्रहांची गरजच काय, कारण ती स्वतः पद्मनाभ भगवंतांच्या प्रत्यक्ष मुखकमलातून निघाली आहे. म्हणजे भगवद्गीता हा आपला मूलभूत ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ प्रत्येकाने जर वाचला तर यामध्ये वेदांचं सगळ्या वेदांचं सार, जे वेद एक्सप्लेन करण्यासाठी इतर पुराणं किंवा इतर शास्त्र लिहिली गेली त्या सगळ्याचं सार, त्या सगळ्या वेदांचं सार या भगवद्गीतेमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक सनातनी हिंदूंनी याचं पठण, मनन, धारण आणि अध्ययन केलं पाहिजे असं ते म्हणतात. या श्लोकात पद्मनाभ या शब्दाचा उपयोग, मला पान बदलताना थोडा मध्ये पॉज येईल, त्यावेळेला जरा मला क्षमा करावी. पद्मनाभ या शब्दाचा शब्दप्रयोग करून महाभारतकारांनी हीच गोष्ट व्यक्त केली आहे. तात्पर्य असे
की ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि सर्व शास्त्रांचे मूळ असणारे वेद ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झालेत, त्या प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ही गीता निघाली आहे. भगवद्गीता भगवंताच्या मुखातून निघालेली आहे. श्रीकृष्णाच्या मुखातून ही गीता निघालेली आहे. गीता ही गंगेपेक्षाही श्रेष्ठ आहे. शास्त्रांमध्ये गंगा स्नानाचे फलमुक्ती असे सांगितले आहे. गंगा स्नानाने फलमुक्ती मिळते असे सांगितलेले आहे. गंगेमध्ये स्नान करणारा स्वतः मुक्त होऊ शकेल, पण दुसऱ्याला तारण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नसते. परंतु गीतारूपी गंगेमध्ये बुडी मारणारा स्वतः तर मुक्त होतोच, खेरीज तो दुसऱ्यांचा उद्धार करण्यास समर्थ होतो. सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. मराठी आपल्याला समजतं त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही. गंगा ही तर भगवंतांच्या चरणापासून उत्पन्न झालेली आहे आणि गीता ही साक्षात भगवान नारायणाच्या मुखारविंदातून निघाली आहे. जो येऊन तिच्यामध्ये स्नान करतो त्यालाच ही गंगा मुक्त करते, परंतु गीता घरोघरी जाऊन लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवते. या सर्व कारणांमुळे गीता ही गंगेपेक्षा श्रेष्ठ होय. मुक्तीचा मार्ग असं म्हटलेलं आहे. यावरून मला एक विषय आठवला. आपल्याकडे आपल्या परिजनांमध्ये कुठेही किंवा आपल्या व्हॉट्सअपचं उदाहरण घ्या, कोणाच्या तरी घरचा कोणाचा तरी मृत्यू झाला तर लोक पटापट खाली RIP लिहायला सुरुवात करतात. रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस. माझ्या मते तरी रेस्ट इन पीस ही संकल्पना इतर पंथांसाठी आहे. मजहब ज्याला म्हटलं जातं त्यांच्या, किंवा रिलिजन ज्याला म्हटलं जातं त्या रिलिजनसाठी आहे. जिथे कबरीमध्ये माणसाला दफन केलं जातं त्यांच्यासाठी रेस्ट इन पीस आहे. आपल्याकडे तर आपण मुक्ती मागतो, भगवंताकडे आपण मुक्ती मागतो. पुनर्जन्म नको, आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, आमचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला पाहिजे, अशी आपली मागणी असते किंवा ह्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याकडे रेस्ट इन पीस नसतं, आपण मुक्तीचा मार्ग नेहमी शोधत असतो आणि भगवद्गीता ही मुक्तीचा मार्ग दाखवते असं हे आपल्याला सांगतायत आणि हे 100% खरं आहे. गीता ही गायत्रीपेक्षाही श्रेष्ठ आहे. गायत्री जपाने मनुष्याची मुक्ती होते हे बरोबर आहे, परंतु गायत्री जप करणारा सुद्धा स्वतःच मुक्त होतो. मात्र गीतेचा अभ्यास करणारा दुसऱ्यांना भवसागर पार करून नेणारा बनतो. म्हणजे गंगेपेक्षा आणि गायत्री मंत्रापेक्षा भगवद्गीता का श्रेष्ठ आहे, तर ते म्हणतात की जो भगवद्गीतेचा स्वतः अभ्यास करेल आणि तुम्ही जर हा अभ्यास इतरांपर्यंत पोहोचवला तर तुम्ही दुसऱ्यांचा सुद्धा उद्धार करण्यास समर्थ व्हाल. इतकी ताकद या भगवद्गीतेमध्ये आहे आणि तीच नाही आपण म्हणू शकत, पण तशीच साधारण किंवा त्यातला एक छोटासा एक सूक्ष्मसा अंश आपल्या उपक्रमात आहे. त्यामुळे हा आपला उपक्रम जरी आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवला तरी सुद्धा आपल्याकडून काहीतरी पुण्यकर्म केल्यासारखे होईल. जर मुक्तिदाता भगवंत स्वतःच त्याचा होतो तर मग मुक्तीची गोष्ट ती काय. जर मुक्तिदाता भगवंतच स्वतः त्याचा होतो तर मग मुक्तीची गोष्ट ती काय. मुक्ती त्याच्या चरणरजामध्ये वास करते, तो मुक्तीचे सत्र उघडतो. गीतेला प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ म्हटल्यास काही अतिशयोक्ती होणार नाही. भगवंतांनी स्वतः म्हटले आहे, गीताश्रयेहम तिष्ठामि, गीता मे चोत्तमम गृहम, गीता ज्ञानम उपाश्रित्य त्रिलोकान पालयाम्यहम. वाराह पुराणामध्ये हा श्लोक दिलेला आहे, भगवंतांनीच लिहिलेला आहे गीतेबद्दलचा. असे अनेक आपल्याला संदर्भ वाचायला मिळतील. हे फक्त भगवद्गीतेचं भाष्य नाहीये. भगवद्गीतेबद्दल आपल्या इतर वेद, शास्त्र, पुराण जिथे जिथे कुठे काय काय लिहिलेलं आहे त्या सगळ्याकडचे संदर्भ ह्या गोयंदकाजींनी आपल्याला दिलेले आहेत, जयदयालजींनी आपल्याला दिलेले आहेत. हे आपल्यावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत आणि गीता प्रेसनी ते मराठीमध्ये करून आपल्याला दिलं, हे आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. मी गीतेच्या, आता आपण जो श्लोक वाचला त्याचा अर्थ, मी गीतेच्या आश्रयाने राहतो, गीता माझे श्रेष्ठ घर आहे, गीतेच्या ज्ञानाच्या आधारेच मी तिन्ही लोकांचे पालन करतो. याशिवाय गीतेमध्येच भगवंतांनी मुक्तकंठाने ही घोषणा केली आहे की जो कोणी माझ्या गीतारूपी आज्ञेचे पालन करील तो निसंशयपणे मुक्त होईल. इतकेच नव्हे तर भगवंत म्हणतात की जो कोणी हिचा अभ्यासही करील त्याच्याद्वारे मी ज्ञान यज्ञाने पूजला जाईन. नुसता गीतेचा अभ्यास केला तरी सुद्धा माझं पूजन होईल असं भगवंत म्हणतात. पुढे, गीतेच्या अध्ययनाचे इतके महात्म्य आहे, मग जो मनुष्य हिच्या उपदेशाप्रमाणे आपले जीवन घडवतो आणि तिचे रहस्य भक्तांना देतो व भक्तांमध्ये हिचा विस्तार व प्रचार करतो त्याच्याबद्दल काय बोलायचे. तो माझा अत्यंत आवडता होय.
असे भगवंतांनी त्याच्याबद्दल म्हटले आहे. म्हणजे जो भगवद्गीतेचा अभ्यास करतो आणि इतरांपर्यंत पोचवतो तो माझा सगळ्यात प्रिय असतो, प्राणांहून प्रिय असतो असे भगवंत म्हणतात. असे म्हटल्यास अयोग्य होणार नाही. भगवंत आपल्या अशा भक्तांच्या अधीन होतो. चांगल्या पुरुषांच्या बाबतीतही असे दिसते की त्यांच्या सिद्धांताचे पालन करणारे जितके त्यांना प्रिय असतात तितके त्यांना प्राणही प्रिय वाटत नाहीत. गीता हा भगवंताचा मुख्य रहस्यमय आदेश आहे. अशा अवस्थेत तिचे पालन करणारा त्यांना प्राणांपेक्षाही प्रिय असतो. यात आश्चर्य ते काय? गीता ही भगवंताचा श्वास आहे, हृदय आहे व भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्याच्या हृदयात, वाणीत, शरीरात व सर्व इंद्रिये आणि त्यांच्या क्रिया यांच्यामध्ये गीता मुरली आहे तो पुरुष म्हणजे प्रत्यक्ष गीतेची मूर्ती होय. म्हणजे आपल्या हृदयामध्ये, वाणीमध्ये, शरीरामध्ये आणि सर्व इंद्रियांमध्ये गीता मुरली पाहिजे असं हे लेखक म्हणतात, जयदयालजी म्हणतात. त्याचे दर्शन, स्पर्श, भाषण व चिंतन यांच्यामुळेही दुसरे लोक परमपवित्र बनतात. मग तिच्या आज्ञेचे पालन व अनुकरण करणाऱ्यांबद्दल सांगायचे ते काय? वास्तविक गीतेसारखे जगात यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत, संयम, उपवास इत्यादी काहीच नाही. आता मला इथे एक विषय आठवला, तो मी तुमच्यासमोर मांडतो की अनेकांना सनातन धर्मामधले, पुराणांमधले, विशेषतः पुराणांमध्ये लिहिलेले, उदाहरणार्थ मनुस्मृती किंवा कुठलंही वराह पुराण असेल, गरुड पुराण असेल, इतर पुराणांमधले, उपनिषदांमधले, इवन वेदांमधले काही श्लोक आवडत नाहीत किंवा त्यांचा अर्थ त्यांना पटत नाही. तर आपल्या सनातन धर्मामध्ये संपूर्ण सूट आहे. प्रत्येकाला ही हे आहे, मुभा आहे की त्यांनी त्याला पाहिजे ते घ्यावं, त्याला पाहिजे नको असेल ते सोडून द्यावं. सेम गोष्ट इथेही ऍप्लिकेबल आहे. आपल्या उपक्रमामधलं जे काही तुम्हाला आवडेल ते घ्या, जे आवडणार नाही ते सोडून टाका. ते सोडून दिलं तरी काही हरकत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला अतिशयोक्ती वाटतील, ज्या गोष्टी अंधश्रद्धावाल्या वाटतील त्या गोष्टी तुम्ही बिंदास सोडून द्या. पण एक चांगला माणूस बनण्याचं काम तरी आपण करू शकतो ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करून. चांगला माणूस हा शब्द वापरतोय मी, चांगला मनुष्य किंवा चांगला माणूस आपण बनू शकतो या भगवद्गीतेच्या अध्ययनाने. एवढं तरी आपण नक्की करू शकतो. त्यातला अंधश्रद्धा वाटणारा भाग किंवा अतिशयोक्ती वाटणारा भाग तुम्ही बिंदास सोडून देऊ शकता, अजिबात काही हरकत नाही. पुढे, गीता साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून निघालेली वाणी आहे आणि तिचे संकलन करते श्री व्यास आहेत. भगवद्गीता श्री भगवंताच्या मुखातून निघालेली आहे आणि तिचं संकलन जे आहे ते व्यास मुनींनी केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या उपदेशाचा जो पुष्कळसा भाग पद्यामध्येच सांगितला होता तो श्री व्यासांनी जसाच्या तसाच ठेवला. जो थोडासा भाग गद्यात सांगितला होता तो व्यासांनी स्वतः श्लोकबद्ध केला. तसेच अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र यांची वचनेही आपल्या भाषेत श्लोकबद्ध केली. व्यासमुनींनी हे सगळं केलं. म्हणजे भगवंताच्या मुखातून आलेली वाणीचे श्लोक जे पद्य रूपामध्ये होते ते तसेच्या तसे ठेवले, गद्य रूपामध्ये होते त्यांचं पद्यामध्ये त्यांना पद्यामध्ये रूपांतर केलं. आणि संजय, धृतराष्ट्र आणि अर्जुन यांची वचनेही आपल्या भाषेत श्लोकबद्ध केली व्यासमुनींनी. व हा 700 श्लोकांचा संपूर्ण ग्रंथ 18 अध्यायात विभक्त करून महाभारतात सामील केला. तो आज आम्हास या रूपात उपलब्ध आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करून जवळपास 40 मिनिटं झालेली आहेत. या पहिल्या भागामध्ये इथे आपण थांबूयात, कारण प्रत्येक भाग साधारण 40 ते 45 मॅक्सिमम 50 मिनिटाचा करण्याचं मी ठरवलेलं आहे. कारण माझ्या आधीच्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्याला माहिती मी कुठले कुठले उपक्रम केलेले आहेत, तर ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये आणि एवढ्या साऱ्या सगळ्या व्हिडिओजमधनं हे आपला अभ्यासामधनं हे ठरलेलं आहे की 40 मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ झाला तर लोकांना ऐकायला कंटाळा येतो, ऐकायला त्रासदायक होतं. परत मागे जाऊन जुनं वाक्य जर संदर्भ ऐकायचं झालं तर ते शोधायला अवघड जातं. त्यामुळे आपण 40 ते 45 मिनिटाचं बंधन ह्या उपक्रमाला ठेवणार आहोत. जरी 880 पानांचं पुस्तक असलं तरी 880 भाग होणार नाहीये त्याचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण त्यातले काही भाग स्किप करणार आहोत आणि काही भाग एका भागामध्ये अनेक पानं वाचून होणार आहेत. त्यामुळे मला आत्ता माहित नाही की किती भाग होतील या उपक्रमाचे. तर आपण या भागामध्ये थांबतो आहोत. नेहमीप्रमाणे माझी विनंती, माझ्या केदार सीकर सनातन संस्कार या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा
आपली एक छोटीशी कॉमेंट अवश्य लिहा, भली एक वाक्याची का लिहिना होईना, एक कॉमेंट आपली माझ्यासाठी खूप उपकारक ठरणार आहे. त्यामुळे एक छोटीशी कॉमेंट करा आणि हे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, पुढच्या पिढीला, बायकोला, नवऱ्याला आणि सहकार्यांना तुम्ही पोचवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. लवकरच आपण भगवद्गीता मराठी भाष्यच्या दुसऱ्या भागामध्ये भेटूयात, ज्याचे नाव असेल BGM 002. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.